माझे गुरुवर्य यांच्या चरणी मित्रांनो आजची म्हणजे स्तवन आहे म्हणून सांगतोय बुवा कुठे लांब गेला असं तर या जवळ स्तवन गातोय लक्ष असावं म्हणून काय म्हणायचं बघा माझ्या स्तवनाची चाल काय बघा वो चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए वो चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए अरे क्या बताऊं उनकी मैं कहानी अरे क्या बताऊं उनकी मैं कहानी अरे मेरे साई की दुनिया है दीवानी आज धरावी ही छाया ही थोर तुमची माया आज धरावी ही छाया ही थोर तुमची माया आज कृपेच्या या सावलीला आज कृपेच्या या सावलीला कारण विस्मरितो माझ्या गुरुमाऊलीला आज कृपेच्या या सावलीला विस्मरितो माझ्या गुरुमाऊलीला आज धरावी ही छाया ही थोर तुमची माया आज धरावी ही छाया ही थोर तुमची माया कृपेच्या या सावलीला कृपेच्या या सावलीला विसरतो माझ्या गुरुमाऊलीला 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 आज धरावी ही छाया ही थोर तुमची माया आज धरावी ही छाया ही थोर तुमची माया
सावलीला आज कृपेच्या या सावलीला विसरतो माझ्या गुरुमाऊलीला आज कृपेच्या या सावलीला विसरतो माझ्या गुरुमाऊलीला या सावलीला विसरतो माझ्या गुरुमाऊलीला या सावलीला विसरतो माझ्या गुरुमाऊलीला आज धरावी ही छाया इथोर तुमची माया आज धरावी ही छाया इथोर तुमची माया पेच्या या सावलीला पेच्या या सावलीला माझ्या कृपेच्या या सावलीला विस्मरितो आशा गुरुमाऊलीला बोल श्री गणपती गजानन बजरंग शक्ती अखंड गुरु गणपती घराण्याचा विजय गुरुवर सीताराम प्रभाकर श्री बैरी चंडिका वागजा झोला जोगेश्वरी माते तुझा जय जयकार
या ठिकाणी स्तवन झालेलं आहे आणि गणाचा विषय आपल्यासमोर सादर करतोय. या ठिकाणी काय म्हणायचं? हर्ष होतो मनाला तुझे गुणगान गाता, हर्ष होतो मनाला देवा तुझे गुणगान गाता, व सारे विघ्ने दूर पडती, अरे गणराया तुझे नाव घेता, सारा आनंद मला देवा अरे तुझ्या सेवेला येता, व या गुणवाणीने ऐकतो, अरे गणराया तुला मीच आता. आणि म्हणून आज या ठिकाणी मित्रांनो हा कदमवाडीचा राजा म्हटलं तर आज या पंचकृष्णमध्ये सर्वांना माहिती फेमस आहे. आणि आज तो कदमवाडीचा राजा मोठ्या दावलाने मोठ्या आनंदाने या ठिकाणी विराजमान झालेले आहे. आज माझा गण त्याच्या चरणावर अर्पण आहे. म्हणून मला काय म्हणायचं, या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय सुधीर बुवा आनंदे यांच्यासोबत माझे कार्यक्रम झालेले आहेत. आणि या ठिकाणी बुवांचा अनुभव मला आहे, माझा अनुभव बुवांना आहे. खूप मोठा दांडगा अनुभव आहे बुवांना माझा. त्यामुळे या ठिकाणी प्रतिस्पर्धी शाळेच्या नात्याने आज बुवा माझ्यापेक्षा ज्ञानाने खूप मोठे आहेत, पण तरी सुद्धा प्रतिस्पर्धी शाळेच्या नात्याने बुवा तुम्हाला सांगतोय की गण गातोय ते लक्ष असू द्या. म्हणून काय म्हणायचं, माझ्या गणाची चाल काय बघा. ज्याच्यामुळे तुझी मानवर जान साऱ्यांचं केलंय बरं, ज्याच्यामुळे तुझी मानवर जान साऱ्यांचं केलंय बरं, निळ्या हातात झेंडा धरा माझ जगाला सांगचा बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर, मग सांग जगाला सांगचा बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर. आणि मग या चालू माझा गण आहे म्हणून काय म्हणायचं आहे, अरे अधिपती तू या विश्वाचा
करू गजर तुझ्या नावाचा मग साऱ्या भोळ्या भक्त जनांच्या हाकेला धावतो. काय म्हणायचंय? अरे या भोळ्या भक्त जनांच्या हाकेला धावतो हा राजा कदम वाडीचा. अरे या भोळ्या भक्त जनांच्या हाकेला धावतो हा राजा कदम वाडीचा. आदिपती तुया विश्वाचा आहे देव भक्ती भावाचा. आदिपती तुया विश्वाचा आहे देव भक्ती भावाचा. करू गजर तुझ्या नावाचा भोळ्या भक्त जनांच्या हाकेला धावतो राजा कदम वाडीचा. भोळ्या भक्त जनांच्या हाकेला धावतो राजा कदम वाडीचा. भोळ्या भक्त जनांच्या हाकेला धावतो राजा कदम वाडीचा. भोळ्या भक्त जनांच्या हाकेला धावतो आदिपती तुया विश्वाचा आहे देव भक्ती भावाचा. आदिपती तुया विश्वाचा आहे देव भक्ती भावाचा. करू गजर तुझ्या नावाचा भोळ्या भक्त जनांच्या हाकेला धावतो राजा कदम देवा तुला साऱ्यांची चिंता देवा
वारीचा सांगायचं म्हटलं तर आज बुवांचे देखील या ठिकाणी कार्यक्रम झालेले आहे आणि मला देखील ही दुसरी वेळ आहे आणि बुवांना देखील माहिती आहे की हे मंडळ कसं आहे काय आहे या ठिकाणी मित्रांनो. हे धार्मिक मंडळांनी या ठिकाणी मित्रांनो खरं सांगायचं म्हटलं तर 2 विषय या ठिकाणी मी पाहून आणले होते घेऊन आणले होते मित्रांनो. पण आज या मंडळाचं या ठिकाणी सांगणं आहे की वारी शास्त्र पद्धतीने एकदम शिस्तीत झाली पाहिजे. त्याचप्रमाणे मित्रांनो आज त्या मंडळाचा मान राखून या ठिकाणी मी प्रेमाचा विषय आपल्याला सादर करतोय. बुवा कुठे बाहेर जर गेला असेल तर या जवळ आणि माझं तुम्हाला आवडून सांगणं आहे की आज मित्रांनो खरं सांगायचं म्हटलं तर नवरात्रीच्या वेळी बुवा भेटतात. आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो. नवरात्रीच्या वेळी बुवा भेटतात पण आज गणपतीत बुवा भेटले खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणून बुवा सुरुवात कशी एकदम मी गोडीने करतोय पण तुम्हाला माझं आवडून सांगणार की मी सुरुवात गोडीने करतोय तुम्ही तुमच्या पद्धतीने बुवा बारी करा. मी काही बोलणार नाही. ज्याप्रमाणे तुमची बारी असेल त्याप्रमाणे या ठिकाणी मी बारी करीन. या ठिकाणी माय माऊली माझ्या बसलेले आहेत. या ठिकाणी लहान तोर या ठिकाणी मंडळी बसले जाणकार मंडळी बसले. या ठिकाणी पवित्र जागेचा मान राखून या ठिकाणी प्रेमाचा विषय सादर करतोय. काय म्हणायचं बघा. अरे ओढ लागली तुझी या सूर वासरीचे पडता काळी माझा जीव हा वेळावला मधुर जाऊ नको तू मोहना ही राधा सांगते ही तुला. वही घ्या आणि वही बरोबर पुन्हा बुवा पेन सुद्धा घ्या आणि जेवढी बुवा तुमच्या ताकद असेल जेवढी तुम्हाला ताकद असेल त्या पद्धतीने बुवा लिहा. या ठिकाणी मित्रांनो मी दम हा विषय शब्द पण वापरू शकलो नसतो. या ठिकाणी दम हा शब्द पण बुवा वापरू शकलो असतो पण बुवा ते मी सोडले. या 2-3 वर्षापूर्वी ते मी सोडले. या ठिकाणी मंडळाचा मान राखून कलितुरा उन्नती समाज मंडळाचा मान राखून या ठिकाणी मी कार्यक्रम करतोय. आणि बुवा तुम्हाला माझ्या आवडतो मित्रांनो खरं सांगायचं म्हटलं या बुवांची मित्रांनो कानपूर लाईन खूप कमी आहे. कारण ज्यावेळी बुवांचे नावाचे कार्यक्रम होतात त्यावेळी मी बोलतोय आणि बुवा येऊन इथं सांगतात की असं बोला तसं बोल ते मी बोललोच नसतोय. म्हणून बुवा सांगतोय वेळ घ्या तरी चालेल पण बुवा नीट ऐका मी काय म्हणतोय आणि बुवा माझी चाल काय आहे ती बुवा लिहून घ्या. होता से जब है जिंदगानी चली होता से जब है जिंदगानी चली हम है दीवाने
काय सांगते त्यावेळी मित्रांनो माझ्या गवळ्याचा विषय असा आहे की ज्यावेळी राधा ही श्रीकृष्णाला कुंजवनात भेटायला जाते त्यावेळी संध्याकाळची वेळ असते आणि कृष्ण हा तिला सोडून दूर जातो तेव्हा ती राधा काय सांगते हे सावळ्या हे माझ्या श्रीकृष्णा मला तू सोडून दूर जाऊ नको कारण आपल्या प्रेमाची आज मिलनाची रात्र आहे म्हणून हे मोहना तू माझ्यापासून दूर जाऊ नको आणि तेवढाच विषय तुम्ही सादर करण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी बुवा लक्ष असू दे काय म्हणायचं ती राधा त्याला काय सांगते बघा हो मन मोहना रे साध खाली ते तुला ही वेळी तुझी राधा साध खाली ते तुला अरे नको दूर जाऊ अरे नको दूर जाऊ तूच सोडून मला हो Hey!
प्रतिस्पर्धीचे आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना प्रश्न हा देत असतो. या ठिकाणी व्याघ्रेश्वर सेवा मंडळ, महिला मंडळ, वाघुरे कदमवाडी, सौ दीपाली दिलीप नवरत यांच्याकडून प्रश्न होता आणि आज देखील तो आहे. पण तरी सुद्धा या ठिकाणी माझ्या प्रतिस्पर्धी शाहिरांना मी काय प्रश्न दिलाय हे रसिकांच्या कानापर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे. या ठिकाणी माझा प्रश्न वाचून दाखवतोय व माझा प्रश्न असा आहे की एका धोबेच्या बोलण्यानुसार व सीतेच्या डोळ्यामुळे तिला अरण्यात तपस्वी ऋषीच्या आश्रमाजवळ सोडून रथ परत घेऊन ये असे रामाने लक्ष्मणास सांगितले. बघा, एका धोबेच्या बोलण्यानुसार व सीतेच्या डोळ्यामुळे तिला अरण्यात तपस्वी ऋषीच्या आश्रमाजवळ सोडून फक्त रथ परत घेऊन ये असे रामाने लक्ष्मणास सांगितले. तेव्हा रथ एका झाडाखाली थांबतो व रामाने सांगली सर्व कठोर आज्ञा लक्ष्मणाने सीतेस कथन केली. ती आज्ञा करताच सीता बेहोश होऊन जमिनीवर पडली. तेव्हा लक्ष्मणाने तिचे डोके आपल्या मांडीवर घेऊन लक्ष्मण अगदी लहान मुलाप्रमाणे रडू लागला. तेव्हा प्रभू रामचंद्र आपल्या योगबळाने कोणते रूप घेऊन त्या ठिकाणी गेले व राम लक्ष्मण यांचे त्या ठिकाणी कोणते बोलणे झाले. बुवा, कानावरचे केस आले थोडेसे बाजूला घ्या आणि बुवा पुन्हा प्रश्न सांगतोय, नीट ऐका. माझा प्रश्न असा आहे की एका धोबेच्या बोलण्यानुसार व सीतेच्या डोळ्यामुळे तिला अरण्यात तपस्वी ऋषीच्या आश्रमाजवळ सोडून फक्त रथ परत घेऊन ये असे रामाने लक्ष्मणास सांगितले. तेव्हा रथ एका झाडाखाली थांबतो व रामाने सांगितले सर्व कठोर आज्ञा लक्ष्मणाने सीतेस कथन केली. ती आज्ञा करताच सीता बेहोश होऊन जमिनीवर पडली. तेव्हा लक्ष्मणाने तिचे डोके आपल्या मांडीवर घेऊन लक्ष्मण लहान मुलाप्रमाणे रडू लागला. तेव्हा प्रभू रामचंद्र आपल्या योग बळाने कोणते रूप घेऊन त्या ठिकाणी गेले व राम लक्ष्मण यांचे त्या ठिकाणी कोणते बोलणे झाले. या ठिकाणी बुवांना आम्ही टीप दिलेली आहे. टीप नंबर 1, प्रभू रामचंद्र कोणते रूप घेऊन त्या ठिकाणी गेले. आणि टीप नंबर 2, राम लक्ष्मण त्यांचा त्या ठिकाणी झाले संवाद म्हणजे बोलणे, हा संवाद कोणता. आणि या ठिकाणी दुसरी टीप बुवांना दिलेली आहे की आमच्या ग्रंथाप्रमाणे उत्तर असल्यास ते मान्य केले जाईल. या ठिकाणी बुवांना गेल्या वर्षी हा प्रश्न दिला होता, बुवांना नाही जमला. पण ह्या वेळेला देखील बुवा अगदी ग्रंथाचं कुठलं तरी एक पान चालून आले असतील आणि अभिमान आहे. जर बुवा उत्तर तुम्ही दिलं तर माझ्या प्रतिस्पर्धी शायरांचा सत्कार करायला मला बुवा आवडेल. माझ्या प्रतिस्पर्धी शायरांचा सत्कार करायला बुवा मला आवडेल. पण बुवा जर इतर दिशा भूल जर केली रसिकांची, मी काही बोलणार नाही. मी फक्त एवढं सांगेन की बुवा दुसरी बारी माझी आहे, गाठ बुवा माझ्याशी आहे बुवा तुमची, हे फक्त एवढं सांगू शकतो. त्यामुळे या ठिकाणी बुवा जर उत्तर पुरेपूर असेल तर बुवा द्यायचा प्रयत्न करा, नाहीतर बुवा पुढील लेवलचे तुमचा कधी कार्यक्रम होईल त्यावेळी नक्की द्या. या ठिकाणी पुन्हा एकदा या सर्व शायरी मानाचा मुद्रा करतो. या ठिकाणी प्रश्नपद आपल्यासोबत सादर करतोय. काय म्हणायचं बघा, की दरबार खरी मजा येणार आहे. अरे शक्ती तुझ्याच्या सामन्याला आज खरी मजा येणार आहे. आणि कोण पाण्यात आहे, अरे आज हे रसिक जन पाहणार आहे. अरे शब्दाला शब्द आज माझे बुवा भिडणार आहे. आणि खरंच सांगतो बुवा तुम्हाला, अहो ज्ञानाचा धडा मी शिकवणार आहे. बुवा म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय, ऐका तुम्ही शाहीर जरा
बसल्या या सभारणात मान मिळवा बसल्या या सभारणात मान मिळवा प्रश्न हा सोडवा शब्द हे भिडवा प्रश्न हा सोडवा शब्द हे भिडवा शाहीर महासमोर शाहीर सन्मान्य पुणेवाले शाहीर हल्ले बुवा बुवा या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो की बुवा मी प्रत्येक वेळेस सांगतो की बुवांचे माझ्यासोबत एवढे कार्यक्रम झाले जेवढे कार्यक्रम होतात बुवा ही अभिमानाची गोष्ट आहे की आज गणेशनी सोडली की आज रसिकांच्या कृपेनं आज पुण्याईनं बुवा आज तुम्ही नावावर उभारात तुमच्या मागे मी आहे या रंगदेवच्या कृपेनं ही जोडी आपल्याला बुवा कायम टिकवायची आणि हीच बुवा माझी इच्छा आहे बाकी तुमचं तुम्हाला माहिती बुवा माझी इच्छा आहे म्हणून सांगतो आता बुवा येऊन बोलतील की एवढे झाले कार्यक्रम तेवढे झाले बुवा एक आणि अनेक फरक आहे बुवा या ठिकाणी बुवा नाही तर शाहीर माणसं मधुर रसिक मायबाबांनी नतमस्तक होऊन या ठिकाणी मला शांतता आश्रमी मुलाचं सहकार्य केलं त्याबद्दल माझे प्रतिस्पर्धी शाहीर या ठिकाणी माझे पुणेवाले शाहीर हल्ले बुवा या ठिकाणी मुलाचं सहकार्य करा
हीच आशा ओळखतो आणि बुवा तुम्हाला तुमच्या प्रथम फेरीच्या शुभेच्छा देऊन माझी प्रथम फेरी संपली अशी जाहीर करतो. धन्यवाद.